बाबू आपण कुठे चाललो? जोरात बोल. ये कर ये. जसं की तुम्ही बघितलं असेल व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच आम्ही निघालो आहेत फॅमिली टूर वरती हम्पीला. तर नमस्कार, माझं नाव मनाली आणि तुमचं माझ्या चॅनल वरती खूप खूप स्वागत आहे. तर खूप दिवसाने एक मोठा ब्लॉग घेऊन येत आहे, तर बघत राहा आणि सपोर्ट करत राहा. तर हा उत्साह बघून तुम्हाला कळालंच असेल की आम्ही किती एक्सायटेड होतो. काय पाहिजे खाने को? कोण खाणार आहे? पुलाव कोण खाणार आहे सांगा. पुलाव मी खाणार आहे. चपाती भाजी कोण खाणार आहे? आमची रात्रीची ट्रेन होती, त्यामुळे मावशी आमची पूर्ण किचनच घेऊन आली होती. डब्बेवाले डब्बे. थंडी इतकी लागत होती की रात्रभरात सकाळ कधी झाली हे कळलंच नाही. मी तर रात्रभर झोपलेच नाही, कारण आम्ही ब्लँकेटच विसरलो होतो. इतकी थंडी होती की पूर्ण सीटच थंडी झाली होती. मग विचार केला बरं झालं रात्रभर झोपली नाही, कारण की सकाळचा व्ह्यू तर बघायला मिळाला आणि एन्जॉय केला. त्यापेक्षा चांगली गोष्ट ही होती की माझ्या बहिणीने पीनट बटर आणि ब्रेड आणले होते नाश्त्याला. ही किती गोड गोष्ट आहे ना. कोणासाठी आंबा आणले? हे वा, तिकडे चेहरा बघा आंबा सांगितलं तर. दीदी कंगारू दाखवते ना. हाय गाइस, तो हमें कौन से तो ट्रेन में पता नहीं जिसके टॉयलेट के बारे में ये बोलेगी मैडम. ब्रेड खातोय. खरं भेटल या ट्रेन मध्ये येऊ नका. विमानाने या पण ट्रेन येऊ नका यावाल्या. टॉयलेट काय म्हणणं? ट्रेन तशी चांगली आहे, टॉयलेट माणसं काय हाऊसकीपिंग पीनट बटर. हे आहे इंग्लिश खाणं आणि हे आहे गावठी खाणं. या कंदमुळाला तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि ही आहे इंग्लिश मीडियम, ती आहे मराठी मीडियम. सकाळ सकाळ नाही खायचं. हे सकाळ सकाळ मला पीनट बटर. हा, पीनट बटर. वा वा, खाऊ दे का जानू ना, हे करते डाएट करते. सकाळचा इतका छान नाश्ता आणि हा ट्रेन मधला व्ह्यू बघत आम्ही फायनली कर्नाटकला पोहोचलो. हे कशावरनं कळालं तर तुम्ही हे बघा. इडली वडा, इडली वडा. हम लोग आ गए. इडली इडली खाऊ अनुचे नाही काय ग, कन्नड का बोलतो. तुम्हाला खायचं तर घ्या ना. वहिनी खातात. पन्नास ला एक. काय मम्मी? 20 रुपयाला. बघडे आपण कुठे चालले? थोडंसं एन्जॉय करून आम्ही फायनली पोहोचलो हम्पीला. हम्पीला जाण्याआधी आपल्याला होसपेट जंक्शन या स्टेशनला उतरावं लागते. स्टेशनला उतरले म्हटल्यावरती थोडेसे रील तर बनतातच, म्हणून थोडेसे रील काढण्यासाठी थोडी ऍक्टिंग केली आणि उतरली स्टेशनला. चला मग आता हम्पी बघूया. असं म्हणतात की मुघलांनी आपल्या देशात येऊन किती विल्हेवाट लावले हे बघायचं असेल तर हम्पीला जावा. मग काय, मी आलीच आहे तर तुम्हालाही थोडंफार माझ्या व्हिडिओतून दाखवून देते. चाय दिली नव्हती यांनी, शेवटी इथे स्टेशनला भेटली आणि डायरेक्ट अमेरिकेला कंप्लेंट करून टाकली आमच्या वहिनीने. ओके ओके, चलो चलते हैं. चलो दिल्ली. चला. तर फायनली आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो आणि ऑटो केली, कारण की हॉटेलपर्यंत जाण्यासाठी ऑटोच असतात तिकडे. तर तुम्हाला सांगायला आवडेल की आम्ही टूरमधनं गेलो होतो, सो आम्हाला काही मेहनत करायची गरज लागली नाही, सर्व टूरवालेच करत होते. ही आमची कार आहे. ही आमची कार आहे. कार घ्यायला आले आहे मला. जाऊ.
सो गाईज आता आम्ही इथे उतरले बिकॉज आम्हाला आता जेवायचं आहे. वाजले 1 आणि 1 वाजता आम्ही उतरलो इथे. तर पहिले जेवून घेतो नंतर हॉटेलला जातो. तर हे आहे हॉटेल तिकडे आता आम्ही जेवायला चालले तर तुम्हाला दाखवते. मावशी तुम्ही कुठे गेलेल्या? ही नैवेद्याची एकदम स्पेशल थाळी आहे जी आता आपण बघू. ठीक आहे, ही वाली खायची आहे का आता? ठीक आहे, ओके. गेले मेंदू वडा हे नाही येत ना मला. तो गाईज आपण आता बघणार आहेत साऊथ इंडियन थाळी. तर तुम्हाला पण दाखवते. पुरी, सांबार 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 सगळ्या हे सांबार आहे आणि या सगळ्या भाज्या आहेत. आपल्याला नाव नाही माहिती ना. भेंडी, सांबार सांबार सांबार, डाल, हे काहीतरी गोड दिसतंय आणि हे राईस पुरी आणि हे काय दूध पापड. अच्छा ही दही आहे का? ठीक आहे. तो गाईस आपण खाते अभी बाद में मिलते हैं. सर हे सगळे जेवलेले आहेत. हा घ्या घ्या. दुपारची पोटपूजा करून आम्ही थेट निघालो हॉटेलला आणि छानसा व्ह्यू बघत बघत आम्हाला रिक्षावाल्यांनी हॉटेलपर्यंत पोहोचवलं. हॉटेल बघून मन खूप खुश झालं होतं कारण की हॉटेलच्या समोरच विरूपाक्ष मंदिर होतं. मग काय इतका सुंदर व्ह्यू असताना कोणाला झोप कशी लागेल. त्यामुळे पटापट सगळ्यांनी रेडी होऊन फिरायला निघाले. चलो दोस्तो. सो गाईज इथे आम्ही आता टी डेट करायला आलेत आणि इथनं आम्ही जाणार आहेत काय बघायला? सनसेट. सनसेट बघायला जाणार. इंग्लिश मिडियम मराठी मिडियम. तर आम्ही सूर्य मावळताना बघायला जाणार आहेत. आता सूर्य मावळताना बघायला जाणार आहेत. जो स्टेपमध्ये मावळतो. पण मला वाटतं सूर्य मावळला पण इकडे चाय पार्टी काही संपत नाही आहे. बघूया आता. तो गाइस हम पी रहे चाय. तो देखते हैं कौन कौन पी रहा है चाय. बड़ी इकडे बघ चाय चेस का चेस. अंकल हजी ताई चेस ही आहे. अब बबडी चाय पी तो. बबडू चाय पी तू. कसा आहे चहा? यम्मी है. मम्मी चहा तर पिणार नव्हती ना. हा बाहेर गेल्यावर प्यायचा. सो सगळे चायचे म्हातारे आहेत. हा सगळ्यात मोठा म्हातारा. काय सगळे खाणार आहे. किती चहा पण ते काय समजते नसणार. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना आपण गणेश पूजन नक्की करतो. तर आम्ही पण आमच्या ट्रिपची सुरुवात करताना प्रथम गणेश मंदिरामध्येच गेलो ज्याचं नाव आहे कडाळे काळू गणेश मंदिर. कडाळे काळू गणेश मंदिर हेमकुंडाच्या कडेशी आहे. कडाळे काळू हे नाव त्याच्या पोटाच्या आकारामुळे त्याला पडले आहे. ही मूर्ती साधारण 4 ते 5 मीटर इतकी उंच आणि भव्य आहे. साधारण 15व्या शतकातील एकाच दगडात कोरलेली ही मूर्ती एक महाकार्य मूर्ती आहे. मंदिर का दर्शन होते ना. दर्शन के बाद विरूपाक्ष दर्शन के नंतर उल्टा लौट के माता का मंदिर देखने बाहर आकर पार्टी. कडाळे काळू गणेश मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण थेट गेलो तिकडनं सशिवे काळू गणेश मंदिराकडे. जा पुढे.
जा पटापट पुढे. बस 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 बस. ससेवे काळू गणेश मंदिर हे एक दगडाच्या तुकड्यात कोरलेले एक भगवान गणेशाची मूर्ती आहे. ससेवे काळू गणेश मूर्तीची उंची साधारण 8 फूट 2.5 मीटर इतकी आहे. चलो चलो भागो 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 भागो. तुम्हाला तर माहितीच आहे गणेश भगवानांना कितकी भूक लागते. तर काय एकदा गणेश भगवानाने खूप सारं भोजन केलं आणि त्याच्यामुळे त्यांचं पोट फुटणार होतं. दुसरा कोणताच पर्याय दिसला नाही म्हणून त्यांनी साप घेतला आणि त्यांनी त्यांच्या पोटावरती बांधलं. तेच दृश्य दाखवणारी ही मूर्ती आहे. हा इकडे. हा पाय पड. मागे बघ मागे. काय होता? सीन दाखवू. सीन दिखाओ सीन दिखाओ. देखो ना गाइस देखो ना. देखो ना गाइस देखो ना. तो मग फोटो काढायला. फोटो काढायला ते काय करत नाही. बॅग घेऊन पळून जा. दीदी घे माझा काढ लवकर. जा थोड्या वेळाने सनसेट होणार होता. त्याच्या आधी माझ्या बहिणीने फोटोशूट करून घेतला. त्यानंतर आम्ही गेलो सनसेट बघायला. पण मला वाटतं की आमच्या नशिबात सनसेट नव्हता कारण की सूर्य व्यवस्थित दिसत नव्हता. मजा नाही. 120 काही आहे क्लिअर नाही असं. क्लिअर नाही आलं. हम्पीमध्ये इतके छान छान ठिकाण आहेत की काय काय कॅप्चर करू हेच कळत नव्हतं. पहिल्याच दिवशी माझा फोन पूर्ण फुल झाला होता. त्यामध्ये बोलल्यावरती मला होत नाही. मग मी गपचूप करते. मी गपचूप करते. लाजायला होतं. गपचूप करते जरा. हा हा चालेल चालेल. इकडे बघू नका. अरे नाही होत मला. शशिवे काळू गणेश मंदिराचा परिसर बघितल्यानंतर आम्ही तिथून निघालो विरूपाक्ष मंदिराकडे कारण की ते समोरच आहे. विरूपाक्ष मंदिर हे हम्पी मधील एक प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराला सुमारे 7व्या शतकापासून खूप मोठा इतिहास आहे. तुंगभद्रा नदीच्या संबंधित असलेले स्थानिक देवी पंपा देवीच्या पत्नीचे एक मंदिर भगवान शिवला समर्पित आहे, ज्याला विरूपाक्ष किंवा पंपा म्हणून ओळखले जाते. तिकडे ऍड होते ना. कॅमेरा नाही चालत वाटतंय ना. कॅमेरा अलाउड आहे. मंदिरामध्ये एंट्री घेतली आणि नंदीच्या कानात काहीतरी सांगितलं. त्याच वेळेस बरोबर आरती चालू होती. सो आम्हाला आरतीही भेटणार होती. मग काय फटाफट मंदिरामध्ये गेलो. मंदिरामध्ये एक लक्ष्मी नावाची हत्तीणी आहे. तिला जिवंत देवी म्हणून मानले जाते. सांग तू जा पटकन नाही तर मी चालेल. पण मला वाटतच नाही. तिला बोल ना हटायला. जा दीदी जा. तू
खूप मेहनत करून मी लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊनच आलो. लावडा काय इकडे? आम्ही मंदिरामध्ये गेलो, दर्शनही व्यवस्थित घेतलं, काही गडबड झाली नाही. पण इथे मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे मधलं शूट करता आलं नाही. मंदिरामधून निघालो आणि थेट आम्ही जेवायला गेलो. बबडी जेवला का? इकडे बघ, इकडे बघ ना. तू जेवला का? काय जेवला? पिझ्झा. पिझ्झा जेवला. बरं, तुम्हाला हे सांगायला आवडेल का, जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर तुम्हाला इथलं जेवण थोडं ऍडजस्ट करावं लागेल. त्यानंतर आम्ही हॉटेल जवळ पोहोचलो आणि उद्या काय करणार आहेत ह्याचं थोडीशी मीटिंग घेतली. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. पुढचा ब्लॉग बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंट पण करा. चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तिथपर्यंत बाय बाय.